का विरोध किया गया, यहाँ पे वॉकआउट किया गया, क्या कहेंगे आप? वो उनका हक है और उनको ऐसा लगा कि उनके दिमाग में जो आरक्षण था मुंबई के लिए वो नहीं हुआ, इसीलिए उन्होंने वापस। उनका ये कहना है कि 2017 और 2019 में भी महिला ओपन कैटेगरी के लिए आरक्षण था, फिर इस बार रोटेशन पॉलिसी का पालन क्यों नहीं किया, क्यों इस बार ओबीसी एससी या बाकी चीजों को लेने उनको दिया? हमने नियमानुसार समझाया भी कि जो रोटेशन का था तो हमारे पास 3 ही महानगर पालिका थी और हमें आरक्षण 8 का निकालना था, इसलिए बाकी के जो आरक्षण है वो अल्फाबेट तरीके से किए थे क्योंकि मुंबई का नाम और ये नियमानुसार है, नियम है, हमने उनको नियम दिखाया है, उनके ऊपर भी उनका ऑब्जेक्शन है तो फिर मैडम इसका मतलब ये कि जो 5 जो नाम लेने थे ओबीसी में वो अल्फाबेटिकल ऑर्डर में मुंबई नहीं था, इसीलिए क्या मुंबई का नाम नहीं डाला कि वो खाली पद तो मुंबई का नाम डाला था ना ओबीसी के लिए, तो मुंबई का नाम डालने का ये अल्फाबेटिकल ऑर्डर में आया नहीं ना, तो अभी रोटेशन में आ जाएगा। मैम एक और आरोप लगाया जा रहा है कि जो शुरुआत जो छोटे शहर है वहाँ पर जो छोटे शहर है वहाँ पर कैटेगरी जो है एससी एसटी ओबीसी कर देंगे, जो बड़े शहर है जहाँ पर बीजेपी के पास उतनी जो संभावना है, अगर कैटेगरी अगर आता तो आप लोग भी आपको नुकसान हो सकता था, उन्हें आप लोगों ने बाद में रखा और मुझे नहीं लगता कि ऐसा कुछ है। आपने देखा है कि किसी भी कैटेगरी का आरक्षण हो, अगर वो महापौर के चेयर पे बैठता है तो बहुत अच्छी तरह से शहर चलाता है, इसीलिए तो अभी सभी आरक्षण एक्सक्लूड हो गए क्योंकि हर शहर में वो आरक्षण हुआ है, ऐसा नहीं कि हुआ है और सब चलाते हैं उसके ऊपर ऐसा कुछ नहीं। ठाकरे गटाने असा आरोप केला की आम्ही ज्या तक्रारी केल्या किंवा आम्ही आक्षेप घेतला, तुम्ही म्हटलं की त्यानंतर तुम्ही त्याचं निवेदन द्या, पण नंतर काहीच होणार नाही जर आरक्षण निघून गेलं, असं एक त्यांचं म्हणणं. कारण आता त्यांच्या आरक्षणामध्ये त्यांनी जो आक्षेप घेतला त्याच्यामध्ये मला स्वतःला आणि प्रशासनाशी मी चर्चा केली, त्याच्यामध्ये मला त्याच्यामध्ये काही तथ्य वाटलं नाही. आपण सगळे नियम त्यांना समजून सांगितले असताना सुद्धा त्या त्यांचाच मुद्दा ज्या पद्धतीने रेटत होता, त्यामुळे आपण त्यांना सांगितलं की त्यांचं ऑब्जेक्शन आपण ऑन लाईव्ह नोंदवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे तुमच्यापैकी पण खूप जण आहेत की जे सांगू शकतात की ह्याच्यामध्ये काय चूक झालंय का बरोबर. त्यांनी चिठ्ठ्यांवर देखील आक्षेप घेतला की चिठ्ठ्यांसाठी एकच कागद का वापरला झाला, कागदांची कमतरता आहे का मंत्रालयात, असाही आक्षेप घेतलेला होता. पुन्हा त्याच चिठ्ठ्या वापरण्यात आल्या घड्या घालून, जेणेकरून तुम्हाला समजून येईल कुठल्या महापालिकेची चिठ्ठी आहे. या आरोपात कितपत तुम्हालाही माहिती आहे की ज्यावेळेस आपण रोटेशन मध्ये हे काढतो त्यावेळेस चिठ्ठ्या, कारण तुम्हीच म्हणाल की दुसरी चिठ्ठी का नाही वापरली, त्याच चिठ्ठ्या का नाही टाकल्या, हा सुद्धा आक्षेप होऊ शकतो. आणि मागच्या वेळेस ज्यावेळेस आपण नगरपालिकेची आरक्षणं काढली होती, तुम्ही सगळेजण त्याला हजर होतात, त्यावेळेस पण हीच प्रक्रिया लिंक दिली नाही त्याच्यावरून एक आक्षेप घेतला. आपण पूर्ण लाईव्ह चित्रण एक नरेटिव्ह सेट केला जात नाही, असं एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे का विरोधकांकडून? विधानसभा अध्यक्षाची निवड लाईव्ह होते आणि इथे लॉटरी आम्हाला लाईव्ह बघायला मिळाली. थोडा मोठा हॉल घेऊन पुढच्या वेळेस आपण लाईव्ह करायला एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न विरोधक करतायत का पुन्हा एकदा? निवडणूक हरल्यानंतर आता आरक्षणाच्या सोडतीमध्ये सुद्धा एक नरेटिव्ह सेट केला जातोय का? निवडणूक हरणारे आधीपासून माहीत असतं, तेव्हापासूनच ते विचार नरेटिव्ह काय सेट करायचा हाच करतात. त्याच्या आधीपासूनच ते कसं जिंकायचा हा विचार केला असता तर निदान जास्त चांगलं तरी आले असते.